का वेगळा लढलो आणि एकत्र आलो असं नाही. तेव्हा आम्ही एकत्र आहोत. त्याच्यामुळे आम्ही साधारण 50च्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा. आणि घटनेनुसार नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला पाहिजे. विरोधी पक्षनेता कोण असेल शिवसेना युबीटी मध्ये, कारण अजूनही निर्णय झाला नाही? निर्णय झालेला आहे. आता माननीय उद्धवजी उद्यापासून विधिमंडळात आहेत. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. अशा वेळेस विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाऊ शकतं. बघा, हे मी आता कसं काय तुम्हाला सांग, त्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू, पाहू ना आपण काय कसं काय. बोला काय क्या है? सर, सामना रोक में अमित शाह और एकनाथ शिंदे का एक कन्वर्सेशन लिखा गया है, जिसमें ये लिखा गया है कि अमित शाह ने एकनाथ शिंदे को कहा है कि बीजेपी में विलीन हो जाइए, तब मुख्यमंत्री की जो बात है वो होगी. आपने इस बात का जो रोक में जिक्र किया है, क्या कुछ जो है जानकारी इसमें सामने आई है? देखो, ये जानकारी है. ये सुबह 4 बजे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्र के राजनीति का उनके हाईकमांड को मिलता है दिल्ली में 4 बजे पुणे में. वो क्यों मिलता है? सबसे पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बारे में उनकी कुछ शिकायतें, कैसे मुझे दबाया जा रहा है, कैसे मेरे लोगों को तंग किया जा रहा है, कैसे मेरे लोगों की जांच की जा रही है. और आपने मुझे कहा था कि मुझे मुख्यमंत्री बनाएंगे, चुनाव के बाद भी आपने मुख्यमंत्री बनाया नहीं, तो अमित शाह जी उनको जरूर कहेंगे कि भाई अभी हमारे 125 से ज़्यादा एमएलए तो आपको कैसे बनाएंगे. अगर आपको मुख्यमंत्री बनने का आपका क्लेम करना है, अब बाहर की कोई पार्टी का मुख्यमंत्री नहीं बनेगा, इतना हमारे पास बहुमत है. तो आपको पार्टी में मर्ज होना, आपकी जो पार्टी है वो मर्ज करो हमारे में, तो आपका क्लेम रहेगा. ये एक डायलॉग बाहर आया है. तो तानाजी सावंत 3,200 करोड़ का एक और जो है टेंडर है उसको खारिज कर दिया. एकनाथ शिंदे के जो है सहयोगी रहे हैं. देवेंद्र फडणवीस की जिस तरीके से एक्शन ले रहे हैं, उसके बाद ये सामने आ रहा है कि एकनाथ शिंदे की ओर से जितने भी इसके पहले टेंडर निकाले गए हैं, उनके सहयोगी की ओर से टेंडर निकाले गए हैं, उसको कहीं ना कहीं खारिज. देखिए, बात टेंडर की नहीं है. मन मुटाव 2-2.5 साल में पूरे महाराष्ट्र को इस तरह से लूटा था. तो अगर आप देखेंगे तो आप आश्चर्य में पड़ जाएंगे. इतना भ्रष्टाचार इस राज्य में कभी नहीं हुआ. ब्रिटिशों ने 150 साल में नहीं लूटा था, उतना 2 साल में लूट लिया. पूरा खजाना खाली कर दिया, कॉन्ट्रैक्टर के खिस्से खाली कर दिए, जेब खाली कर दी. तो अगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साफ सफाई की मुहिम कर रहे हैं तो उनका स्वागत करना चाहिए. चलो, थैंक यू. मणिपुर की स्थिति को लेकर अमित शाह ने भूमिका आमचं ठरलं होतं, मोहनराव भागवतजी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा. पण भागवत साहेबच गेले नाहीत. बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले, यांच्या मागे आम्ही जायचं. आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे हिंदुत्वाचे. आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवारजी असतील किंवा गोळवळकर गुरुजी असतील, बाळासाहेब देवरतजी असतील, रज्जू भैया असतील, सुदर्शनजी असतील, यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करतानाचे छायाचित्र आम्हाला आढळले नाहीत. मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं, म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुछ मिला ही नाही, मला काय सापडलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालक हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभस्नान करत नाहीत, तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे. आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे. ते गेले नाहीत, त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा, एक पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघचालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला? आपण हिंदू आहात, आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात, आपण का गेला नाहीत? हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या. राऊत साहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे, तर आज सामना संपादकीय रोखोक मध्ये जे तुम्ही एक संवाद दिलेला आहे, तो संवाद घडलाय. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे, हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक खरा संवाद आहे? हा खरा संवाद आहे. लक्षात घ्या, पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता
त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहाना भेटतात, अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो, तेव्हा तो काय सांगेल? तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल. ते तुम्ही मान्य केला पाहिजे की मला कसा त्रास होतोय, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय, याच्यावर चर्चा झाली. आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा. नाही, त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन. मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का. ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, हे त्यांनी सांगावं ना. नाही, पण राऊत साहेब, अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो? बघा, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात. जसा झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला, तो प्रसार माध्यमांसमोर तसा येतो ना. ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात, नक्कीच आणतात. या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं. याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आणि तोच संवाद झाला. राऊत आणि साहेब, हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे. त्यांनीच सांगितलं का? नाही, मी असं म्हणतोय का? सोर्स होता का? हे त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो? राऊत साहेब, राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पण पडसाद मोठे उमटणार आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा, बरेच विषय कोकाटेंचा आहे. राजीनामा, स्वारगेट बलात्कार प्रकरण, सरकारला घेरण्याची व्यूहरचना आहे. भ्रष्टाचाराची प्रकरण येतात. आजच 3,500 कोटीचं आरोग्य खात्याचं जुना सगळा व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. तानाजी सावंत जे लाडके आरोग्य मंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी 4,500 बैठका घेतल्या होत्या बरं का, त्यांना बहुतेक लादीवर बसवायचं काम चाललेलं दिसतंय चटईवर. बघू आपण. आज ठाण्यामध्ये आम्ही जातोय सर्व नेते. साधारण 5 वाजता आम्ही ठाण्याच्या वेशीवर पोहोचू, सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते. ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे. 4 वाजता सर्व नेते इथे जमणार आहेत या इथे, आणि इथून आम्ही ठाण्याकडे कूच करू. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रात जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी भूमिका पक्षप्रमुखांची आहे. आणि तो आदेश पाळून आम्ही सुरुवात ठाण्यापासून करतो. त्यानंतर आम्ही मीरा भाईंदरला जाऊ, पुढल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ, मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्राच्या पुढे जाऊ. राऊत साहेब, पण पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर येतोय. असं म्हटलं जातंय की धनंजय मुंडे यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात. करुणा मुंडे यांनी तसं ट्विटही केलेलं आहे. मला त्याच्याविषयी माहीत नाही, कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या. राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार, मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे. लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद उमटतील. माणिकराव कोळकाडे असेल, सुरक्षेचा प्रश्न असेल, अशा अनेक गोष्टी घेऊन विधानसभेमध्ये ह्याच्यावरती मी काय विधिमंडळात नाही, मी विधानसभेत नाही किंवा मी विधान परिषदेत नाही. आता आमचे जे नेते आहेत त्या दोन्ही सभागृहातले, तुम्ही त्यांच्याशी या विषयावर संवाद आज साधा. नाही, पण या प्रकरणात तुम्ही म्हणता की तुमचे नेते मांडतील, विरोधी पक्ष नेता यावर शिवसेना युबीटी यंदा दावा सांगणार आहे. बघा, 100% सांगणार. शिवसेनेकडे 20चा आकडा आहे. आमचे जे सहकारी आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही निवडणुका एकत्र लढलो. लक्षात घ्या, आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो आणि एकत्र आलो असं नाही. तेव्हा आम्ही एकत्र आहोत. त्याच्यामुळे आम्ही साधारण 50च्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा. आणि घटनेनुसार, नियमानुसार विरोधी पक्ष नेते पद आम्हाला मिळायला पाहिजे. विरोधी पक्ष नेता कोण असेल शिवसेना युबीटी मध्ये? कारण अजूनही निर्णय झाला नाही. निर्णय झालेला आहे. आता माननीय उद्धवजी
उद्यापासून विधिमंडळात आहेत, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. पण अशा वेळेस विधान परिषदेतलं विरोधी